नमस्कार. इराणवरती इस्रायलचे नरसंहारक पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लादलेलं आणि अमेरिकेला फरफटत नेणारं युद्ध सुरू होऊन जवळपास 35 दिवस झाले. त्याचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर येतातच आहेत. पण यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अमेरिकन माध्यमं गेले काही दिवस मांडतायत. त्याच्यावरती हा आजचा दृष्टिकोन. होतं कसं की युद्ध सुरू होतं त्यावेळेला दोनच गटात त्या युद्धाकडे बघणाऱ्यांची विभागणी होते. एका बाजूला अर्थातच जे युद्धामध्ये बळी पडतात, अशराफ जीव त्यांचे कसे हाल होत आहेत वगैरे वगैरे, त्यांच्या वतीनं बघणारा दुसरा गट. पण याच्या पलीकडे एक मोठा गट असतो, तो या सगळ्यांना खेळवणारा म्हणता येईल अशा स्वरूपाचा घटक असतो. तो या परिस्थितीचा सुद्धा प्रचंड प्रमाणावर स्वतःसाठी आर्थिक फायदा करून घेणारा गट असतो. त्याचा संबंध हा या युद्धातल्या च्या अनुषंगाने जे काही पाश्चात्य माध्यमांचा उल्लेख केला त्याच्याशी आहे. यातलं अत्यंत ताजं प्रकरण फायनान्शियल टाइम्स या लंडनच्या एका महत्त्वाच्या वर्तमानपत्रानं उघडकीस आणलेलं आहे. फायनान्शियल टाइम्स हा काही चळवळ्या पत्रकारांचा एक उद्योग म्हणता येईल अशा स्वरूपाचं ते वर्तमानपत्र नाही. अत्यंत नेमस्त धीरगंभीरपणे आपलं काम करणारं वर्तमानपत्र म्हणून ते ओळखलं जातं. मी माझ्या लंडनमधल्या शिष्यवृत्तीच्या काळात त्या वर्तमानपत्राशी ते काम जवळनं बघितलेलं आहे. त्यांचं ब्रीद असंच असतं, आम्ही पहिल्यांदा बातमी देणार नाही किंवा आम्ही बातमी ब्रेक केली असं मिरवणार नाही, पण आम्ही जे काही देऊ, आम्ही जे काही लिहू ते 100% सत्य आणि सत्यच असेल. हे अशासाठी सांगितलं की त्या वर्तमानपत्रानं दिलेली ही बातमी, ती बातमी अशी आहे की अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हॅक्सेथ, आता हा किती वकुबाचा संरक्षण मंत्री आहे हे आपण सगळे जाणतोच. म्हणजे हे इतकी माणसं त्याच्यामध्ये मरतायत या युद्धामध्ये, अशराफचे जीव जात आहेत, आणि हा म्हणतो अमेरिकेचा संरक्षण मंत्री की हे युद्ध ख्रिस्तासाठी आम्ही लढतोय, येशू ख्रिस्तासाठी आम्ही लढतोय. पण या व्यवस्थेचं एक चांगलेपण असं की त्या येशू ख्रिस्ताच्या इच्छेनुसार युद्ध केलंय असा दावा सांगणाऱ्या अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्याचं म्हणणं हे ख्रिश्चन धर्मगुरू जे पोप त्यांनीच खोडून काढलं. हे यातलं महत्वाचं सत्य, हे छान लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. तर या हॅक्सेथ यांनी आपल्याला युद्ध सुरू करायचं आहे याचा अंदाज आल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण साहित्य विषयक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा मोठा प्रयत्न केला असं ही बातमी सांगते. याला शुद्ध सामान्य भाषेमध्ये इन्सायडर ट्रेडिंग असं म्हणतात. इन्सायडर ट्रेडिंग याचा अर्थ असा की एखादा इसम आपल्या पदामुळे तो जे काही काम करतो, मग ते खाजगी क्षेत्रातलं असेल, सार्वजनिक क्षेत्रामधलं असेल, त्याला जी माहिती मिळते, त्या पदामुळे जी माहिती मिळते, ती माहिती त्याने स्वतःच्या फायद्यासाठी भांडवली बाजारात गुंतवणूक करणं किंवा ते गुंतवणूक विकणं यासाठी वापरणं हे अत्यंत गंभीर प्रकरण मानलं जातं. हा गुन्हा अत्यंत गंभीर मानला जातो. म्हणजे आपल्या दर्शकांना अनेकांना आठवत असेल की मॅकेन्झी या बलाढ्य सल्लागार कंपनीचे प्रमुख होते भारतीय, रजत गुप्ता नाव त्यांचं. त्यांच्यावरती हा इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप झाला होता. म्हणजे जे अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते, त्यातल्या संचालक मंडळाच्या एका बैठकीत त्यांना एका कंपनीविषयी काही माहिती त्या बैठकीत चर्चा झाली त्यांच्यासमोर, आणि त्या माहितीची त्यांनी एका राजरत्नम नावाचा तो फंड मॅनेजर होता, हेज फंड म्हणतात त्याला, ते तांत्रिकतेत आपण जायला नको, पण त्या गुंतवणूक कंपनीशी त्या माहितीची देवाणघेवाण केली आणि त्याच्यातनं स्वतःचा नफा कमवला अशा स्वरूपाचा तो आरोप होता. आणि हा रजत गुप्ता नावाचा जो संस्था मानली जातो ती हा माणूस, तर हा इतका गंभीर गुन्हा मानला जातो की अत्यंत आदरणीय अशा समजल्या जाणाऱ्या रजत गुप्ता यांना तुरुंगवास सहन करावा लागला. तर त्या रजत गुप्ता यांनी केलेला गुन्हा या पीट हॅक्सेथ यांनी केलाय अशा स्वरूपाचं हे वृत्त आहे. म्हणजे यांनी केलं काय की हे संरक्षण मंत्री आहेत अमेरिकेचे. म्हणजे अमेरिकेमध्ये सध्या जी हास्यास्पद
पद्धतीची म्हणजे हास्यास्पद दर्जाची जी माणसं मोठ्या प्रमाणावरती ज्येष्ठ पदांवर नेमली गेलेली आहेत, त्यातलाच हा एक एरवी ज्याच्याकडे कोणी ढुंकून बघितलं नसतं अशा स्वरूपाचा साध्या वकुबाचा इसम हा वृत्त निवेदक होता. त्या काळात फॉक्स न्यूज ही अमेरिकेतली सरकारधार्जिणी वृत्तवाहिनी, म्हणजे भारताची तुलना करायची झाली तर कोणाशी करावी लागेल हे सांगायची गरज नाही. तर त्या वृत्तवाहिनीचा हा निवेदक आणि मग पुढे तो संरक्षण मंत्री नेमला गेला. तो दंड बैठका काढून दाखवतो वगैरे असले काहीतरी तो हास्यास्पद उद्योग करत असतो. तर त्याने जेव्हा त्याला कळलं, म्हणजे खरं म्हणजे ट्रम्प यांना युद्धासाठी आग्रह धरणारा हाच हॅक्सेत हे सुद्धा अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी ते नाकारलेलं नाही त्याने. तर याला जेव्हा कळलं की आता इराणवर हल्ला होणार आहे काही थोड्या काळातच, तेव्हा याने या अमेरिकेमध्ये संरक्षण साहित्य निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचे समभाग घेता येतील का? किंवा त्या कंपन्यांच्या मध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडमध्ये म्हणजे निधीमध्ये, त्याला म्युच्युअल फंड म्हणा किंवा हेज फंड म्हणा, जे काही असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करता येईल का? अशी चाचपणी सुरू केली. म्हणजे आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की त्याचा मॉर्गन स्टॅनले नावाच्या बलाढ्य मोठ्या बँकेमध्ये, वित्त संस्थेमध्ये त्याचा जो काही गुंतवणूक सल्लागार आहे, त्या मार्फत म्हणजे या आपल्याकडेही ती पद्धत आहे की या मोठ्या वित्त संस्था असतात, ते धनाढ्यांचं वित्त व्यवस्थापन करत असतात. तशी याची वित्त व्यवस्थापन करणारी मॉर्गन स्टॅनले असू शकेल. तर या मॉर्गन स्टॅनले मार्फत जगातला सगळ्यात मोठा फंड जो कुठला असेल त्याचं नाव ब्लॅक रॉक. भारतामध्ये सुद्धा अनेक कंपन्यात ब्लॅक रॉकची गुंतवणूक आहे. तर ब्लॅक रॉक मधल्या संरक्षण विषयक निधीमध्ये गुंतवणूक करता येईल का? कारण जसजसं युद्ध जवळ येईल, युद्ध स्पष्ट होईल, युद्ध सुरू होईल, त्यावेळेला संरक्षण साहित्याची मागणी प्रचंड वाढणार आणि संरक्षण साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली, बंदुका, काडतुसं, बॉम्ब, विमानं हे वाढलं की ते उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे समभाग वागणार हा साधा हिशोब आहे. हाच हिशोबाचा प्रयत्न त्यांनी केला, पण तो यशस्वी झाला नाही अमेरिकेच्या आणि नागरिकांच्या सुदैवाने. याचं कारण असं म्हणजे याचा इरादा नेक होता म्हणून तो अयशस्वी झाला का? तसं नाही. त्याचं कारण असं की मॉर्गन स्टॅनले मार्फत त्या फंडमध्ये गुंतवणूक करायची सोय नाही. असं निष्पन्न झालं आणि त्यामुळे तो प्रयत्न हॅक्सेत यांना सोडावा लागला. आता यावर पत्रकारितेच्या नियमनाप्रमाणे फायनान्शियल टाइम्सनी हॅक्सेत यांच्याशी संपर्क साधला, ब्लॅक रॉकशी संपर्क साधला, मॉर्गन स्टॅनलेशी संपर्क साधला आणि अर्थातच ही बातमी या हॅक्सेत यांनी नाकारली. पण ज्या पद्धतीनं फायनान्शियल टाइम्सने ते तपशील दिलेले आहेत, त्या पद्धतीनं असा प्रयत्न यांनी जरूर केला हे निष्पन्न होतंय. आणि यातला लक्षात घ्यावा असा भाग कुठला, तर हा काही हॅक्सेत यांचा पहिला प्रयत्न नाही. म्हणजे हॅक्सेत यांचा म्हणण्यापेक्षा अमेरिकेतला असा होणारा हा पहिला प्रयत्न नाही. हॅक्सेत यांचे पूर्वसुरी डोनाल्ड रम्सफेल्ड म्हणून होते. त्यांनी असाच उद्योग बुश यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेला होता. त्यांची एका कंपनीत गुंतवणूक होती. जिलाद लाईफ सायन्सेस नावाची ती कंपनी. जिलाद लाईफ सायन्सेस ही काही फार मोठी कंपनी नव्हती, ती एकच उत्पादन तयार करायची. पण योगायोग असा की बुश यांना असं लक्षात आलं की जगात पुढच्या काही दिवसामध्ये एक भली मोठी आजाराची साथ येणार आहे आणि त्या साथीमध्ये याच कंपनीचं औषध, ही कंपनी एकच औषध निर्माण करायची, याच कंपनीच्या औषधाला मोठ्या प्रमाणावरती मागणी येणार आहे. आणि या कंपनीमध्ये मोठा गुंतवणूकदार कोण? तर बुश यांचाच मंत्री, त्याचं नाव डोनाल्ड रम्सफेल्ड. आणि खरोखर अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भाकितानुसार ती साथ आली. ती साथ भारतापर्यंत येऊन ठेपली. त्या साथीचं नाव बर्ड फ्लू. आपल्यापैकी अनेकांना हे नाव ऐकल्यानंतर अनेक आठवणी जाग्या होतील. तर त्या आजारावरती एकमेव औषध होतं. त्या औषधाचं नाव टॅमी फ्लू. या गोळ्या होत्या त्या आपल्या महाराष्ट्र सरकार सकट, महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला अशोक चव्हाणांचं सरकार होतं, ते मुख्यमंत्री होते, त्यांच्या सकट जगातल्या सगळ्या बलाढ्य कंपन्यांनी बलाढ्य देशांनी या कंपनीच्या गोळ्या खरेदी करून ठेवल्या. हेतू हा की ज्या वेळेला आपल्या प्रांतामध्ये हा आजार येईल त्यावेळेला आपल्या नागरिकांना हे औषध देता यावं, इतकाच त्याच्या मागचा विचार चांगला होता का? विचार चांगलाच होता, त्याच्याविषयी कोणी आक्षेप घेऊ शकणार नाही. पण गंमत अशी की त्या आजाराच्या निमित्तानं जगामध्ये
लाखांनी कोंबड्या मारल्या गेल्या, लाखांनी बदकं मारली गेली, कारण तो बर्ड फ्लू त्याच्यामार्फत येतो. डुकरं मारले गेले स्वाईन फ्लूच्या आजारामध्ये. त्यामुळे या आजाराने काही फार फार बुरं होत होतं असं अजिबातच नाही, आणि त्यामुळे औषधांनी काही भलं होत होतं असं नाही. पण वातावरण निर्मिती इतकी अशी केली गेलेली होती की जर टॅमी फ्लू नसेल तर तुमचं मरण अटळ आहे. म्हणजे मला आठवतंय त्यावेळेला बातमीदारी करताना पुण्यासारख्या ठिकाणी लोक त्या टॅमी फ्लूसाठी रांगा लावत होते. म्हणजे पुण्यामध्ये सकाळी सकाळी कुठले तरी खाद्यपदार्थ घेण्यासाठी रांगा लावतात, पण टॅमी फ्लूसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. म्हणजे माझं स्वतःच युद्ध जीवनचे पुस्तक लिहिताना सगळं तपशील त्याच्यामध्ये देता आलेला आहे. पण नंतर असं लक्षात आलं की ज्या वेळेला या समभागांना प्रचंड प्रमाणावरती मागणी आली, त्या काळात या रम्सफेल्ड महाशयांनी स्वतःकडचे या कंपनीचे समभाग विकून अब्जावधी डॉलर्सचा नफा कमवला. अब्जावधी डॉलर्सचा नफा यांचा कमवून झाल्यानंतर ती साथ मावळली, त्या औषधाची मागणीही तितकी कमी झाली, आणि मग एका स्विस कंपनीनं जिलाद लाईफ सायन्सेस विकत घेऊन टाकली. ना कोणाला कळलं काही, ना त्याच्यावरती काही चर्चा सुरू झाली. हा तपशील अशासाठी सांगितला कारण त्यावेळेलाही अमेरिकी माध्यमांनी रम्सफेल्ड यांची लबाडी उघड केलेली होती. रम्सफेल्ड हे त्यातला दुसरा योगायोग असा की रम्सफेल्ड आणि पीट हॅक्सेट हे दोघेही एकाच पक्षाचे आहेत, रिपब्लिकन पार्टीचे. त्याच सरकारामध्ये हे असले उद्योग तेव्हाही झाले, आताही होत आहेत. त्यामुळे तसाच आरोप तेव्हाही झाला, आताही हॅक्सेट आणि ट्रम्प यांच्यावरती होतोय. त्यामुळे ही जी एक माध्यमांची कर्तव्य दिसतात याच्यातनं, ती तिथे कशी पार पाडली जातात हे यातनं समोर येतं. आता प्रश्न असा आहे की यांच्यावरती थेट इनसायडर ट्रेडिंगचा आरोप करता येणार नाही. त्यांचा प्रयत्न होता तसा, पण तो दुर्दैवाने, म्हणजे त्यांच्या दुर्दैवाने आणि माध्यमांच्या दुर्दैवाने तो पूर्णपणे यशस्वी झाला नाही. पण या निमित्तानं माध्यमांचं कर्तव्य काय असतं हेही समोर आलं. म्हणजे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांकडे आपल्याकडे ना चर्चा होते, ना कोणाचं लक्ष असतं, आणि माध्यमांनाही यातलं काही सगळं कळतं किंवा त्यांना कळून घ्यायचंच नसतं. त्यामुळे हा इकडे गेला, तो तिकडे गेला, याच्याकडे याची सीडी सापडली, याच्याकडे याच्या पेनड्राईव्हमध्ये याचे फोन सापडले, असल्या बाष्कळ खेळांमध्ये आपली माध्यमं मग्न असतात. अशा वेळेला द फायनान्शियल टाइम्ससारखं किंवा अमेरिकेतल्या अन्य वर्तमानपत्रांसारखं जी माध्यमं कामं करतात त्याच्याकडे लक्ष वेधणं हे लोकसत्तासारख्या माध्यमाचं कर्तव्य ठरतं. म्हणून हा दृष्टिकोन असणं हे जास्त महत्त्वाचं. त्यासाठी हा आजचा या विषयावरचा दृष्टिकोन.